हे दृश्य आपण पाहतोय। ठाकरे कुटुंबीय सध्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबियांसमवेत मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले। सोबत संजय राऊत हे देखील आहेत। जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी देखील ते बोललेले आहेत, आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आज संक्रांतीचा सण आहे आणि त्या निमित्ताने हे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। उद्या महत्त्वाचा दिवस आहे ठाकरे बंधूंसाठी, कारण आपली सर्व शक्ती जी आहे ती या निवडणुकांमध्ये त्यांनी पणाला लावलेली आहे। आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसमवेत मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता अवघे काही तास बाकी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत। यावेळी दोन्ही ठाकरे बंधू महापालिकेत सत्ता येऊ दे असं साकडं देवीला घालणार आहेत। मुंबादेवीचं दर्शन घेतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काल प्रचार संपल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांच्या निवासस्थानी जाऊन। त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली। त्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले। तिथे शर्मिला ठाकरे यांनी तिळगुळही दिलेला आहे। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशा शुभेच्छाही दिलेल्या आहेत मकर संक्रांतीच्या। आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। संजय राऊत हे देखील यावेळी त्यांच्या सोबत आहेत। उद्या मतदान होतंय, परवा निकाल लागणार आहे। एकत्रितरित्या जाहीर सभा घेण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये सभा घेण्यात आलेली आहे, ठाण्यामध्ये सभा घेण्यात आलेली आहे आणि यातून मराठी माणसासाठी एकत्र आहोत, एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत असं ठाकरे बंधूंनी सांगितलेलं आहे। अवघ्या काही तासात खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे। उद्या मतदान होतंय, परवा निकाल लागतोय आणि एक कुटुंब दर्शनासाठी पोहोचलेला आहे। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, सोबतच त्यांच्या पत्नी आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे हे देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आपण बघू शकतो की आता काही वेळापूर्वी विश्वस्तांचं जे केबिन आहे त्या केबिनमध्ये हे सगळे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये दर्शन जे आहे ते गाभाऱ्यामध्ये येऊन ते घेतलं जाणार आहे। खरं तर ठाकरे कुटुंब पोहोचल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आता दर्शन सर्वसामान्यांसाठी जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। विश्वस्तांच्या केबिनमध्ये सगळे ठाकरे बंधू सध्या थांबलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये दर्शनासाठी मुंबादेवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हे सगळे पोहोचणार आहेत। खरं तर उद्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, पण त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे कुटुंब जे आहेत ते दर्शनासाठी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवी म्हणून त्याकडे बघितलं जातं, तसं मानलं जातं आणि यापूर्वीच्याही ज्यावेळी निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये अशाच पद्धतीनं ठाकरे कुटुंबियांकडे खास करून उद्धव ठाकरेंकडनं दर्शनासाठी उद्धव ठाकरे नेहमी येत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं आणि आता उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे सगळं कुटुंब दर्शनासाठी पोहोचलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले होते। आता आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय की उद्धव ठाकरे हे मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जात आहेत। त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष हे देखील दर्शनासाठी जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर ज्या कुटुंबातील महिला आहेत, रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, याही दर्शनासाठी आता मुख्य गाभाऱ्याकडे जाताना बघायला मिळते। सगळं ठाकरे कुटुंब जे आहे ते एकंदरीत कौटुंबिक वातावरणामध्ये मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणावरती खरं तर बाहेर मंदिराच्या गर्दी झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। कुटुंबातील इतर सदस्य आदित्य ठाकरे असतील, मिताली ठाकरे असतील, अमित ठाकरे हे देखील या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर मोठ्या प्रमाणावरती त्यांच्याकडनं दर्शनासाठी दर्शन घेतलं जाईल आणि आशीर्वाद जे आहेत ते देवीचे घेतले जातील। मी जसं म्हटलं तसं ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असेल किंवा मुंबईमधील इतर ज्या निवडणुका असेल त्या निवडणुकानंतर सिद्धिविनायक असेल, मुंबादेवी असेल, महालक्ष्मी असेल, या सगळ्या ठिकाणी जाऊन ठाकरे कुटुंबाकडनं दर्शन घेतलं जात असतं आणि तशाच पद्धतीचं चित्र आता मुख्य गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि विधिवत पूजा विधिवत पूजा जी आहे ती ठाकरे बंधूंकडून सध्या केली जाते। उद्धव ठाकरे राज ठाकरे हे मुंबादेवीच्या चरणी सध्या लीन झालेले आपण पाहतोय। संपूर्ण कुटुंबियांसमवेत
मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचलेले आहेत. संपूर्ण कुटुंबियांसहित उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील आहेत. आणि त्यानंतर दोघेही एकत्रित पद्धतीने दर्शनासाठी आलेले आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे स्वतंत्रपणे दर्शनासाठी यापूर्वी येतच होते. सिद्धिविनायकाचं असेल, महालक्ष्मीचं असेल, मुंबादेवीचं असेल, याच्या मुंबईतील ग्रामदैवत आहेत त्या ठिकाणी हे दर्शनासाठी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतंच. मात्र आता एकत्रित पद्धतीने दोन्ही ठाकरे कुटुंब म्हणजे फक्त दोन बंधू नाही तर सगळे ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते पोहोचल्याचं बघायला मिळतं. आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आपण बघू शकतो खासदार अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, मिलिंद नार्वेकर हे सगळे दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि आता पूजा जी आहे मुंबादेवीची ती केली जाते कारण दोन मंदिर आहेत. महालक्ष्मीचं आल्याच्या नंतर पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते ठाकरे कुटुंब घेत असताना आपल्याला बघायला मिळते. निवडणूक होतीये आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदल्या दिवशी होत असलेले हे दर्शन खूप महत्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे. ठाकरे कुटुंबासोबत आदित्य ठाकरे दिसत आहेत, अमित ठाकरे हेही त्यांच्यासोबत दिसत आहेत, मिताली ठाकरे आहेत. एक सगळं ठाकरे कुटुंब एकत्रित पद्धत म्हणजे अगोदर मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवरती आले, त्या ठिकाणी राज ठाकरेंसोबत चर्चा केली, दोन्ही कुटुंब त्या ठिकाणी एकत्र आले, माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रित पद्धतीने या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आपण दृश्यांच्या माध्यमातून मुंबादेवीच्या मंदिरातील दृश्य बघतो आणि पूजा जी आहे ती ठाकरे बंधूंकडनं केली जाते कारण मुंबादेवी ही ग्रामदैवत मानलं जातं मुंबईचं आणि त्या ठिकाणी विधिवत पूजा ठाकरे कुटुंबाकडनं केली जात आहे. खरं तर हे सांगितलं जात होतं की लवकरच म्हणजे 11 वाजेच्या आसपास दोन्ही कुटुंब येतील, पण आता दर्शनासाठी हे पोहोचल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. उद्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, पण त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही ठाकरे बंधूंचं दर्शन देवदर्शन सुरू आहे. मला हो सगळ्या कुटुंबांना मनोभावे ही पूजा जी आहे ती मुंबादेवी असेल किंवा शेजारच्या महालक्ष्मी मंदिरातील केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडनं बंदोबस्त ठेवला गेलेला आहे कारण या ठिकाणी उद्या जरी निवडणूक होणार असेल तरी सगळ्या गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती होती. पोलिसांकडनं बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेला आहे. सध्या सर्वसामान्यांसाठी दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी दर्शनासाठी सहकुटुंब आलेले. तर ठाकरे कुटुंबियांकडून मुंबादेवीचं दर्शन घेतलं जातंय, विधिवत पूजाही केली जाते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. यावेळी संजय राऊत, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या मुंबादेवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आधी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं गेलं आणि त्यानंतर आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू.
सध्या पूजा केली जाते, आशीर्वाद घेतले जात आहेत। यावेळी सर्वच ठाकरे कुटुंबीय उपस्थित आहेत। अमित ठाकरे, मिताली ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी आपण पाहतोय। तसंच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय। मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत। उद्या मतदान होतंय, परवा निकाल लागणार आहे आणि एक मोठा दिवस ठाकरे कुटुंबियांसाठी, कारण कित्येक वर्षानंतर एकत्रितरित्या ठाकरे बंधू हे मैदानात उतरलेले आहेत आणि मराठी माणसासाठी एकत्र या असं आवाहन सर्वच महाराष्ट्राला ठाकरे बंधूंकडून केलं गेलेलं आहे। अवघ्या काही तासावर आता मतदान आहे आणि त्यापूर्वी ठाकरे बंधूंकडून मुंबादेवीचं दर्शन घेतलं जात आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत मुंबादेवीच्या दर्शनाला पोहोचलेत। महालक्ष्मीचं देखील दर्शन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे आणि आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय आपण पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय, गाभारातली दृश्य आहेत। विधिवत पूजा जी आहे ते ठाकरे कुटुंबियांकडून केली गेलेली आहे। आशीर्वाद मुंबादेवीचे घेतलेले आहेत। मुंबादेवी चरणी साकडंही घालण्यात आलेलं आहे। आता पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या होणार आहेत। ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत। सकाळीच उद्धव ठाकरे पोहोचायच्या आधी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। राज ठाकरेंसोबत त्यांनी चर्चाही केली। त्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यानंतर एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यानंतर एकत्रितरित्या हे ठाकरे कुटुंबीय जे आहे ते देवदर्शनासाठी निघालेलं आहे। महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी मातेचं देखील दर्शन ठाकरे बंधूंकडून सध्या घेतलं जात आहे। विधिवत पूजा गाभाऱ्यात केलेली आहे। हात जोडून मुंबादेवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत। माध्यमांशी देखील ठाकरे बंधू यांनी संवाद साधलेला आहे। राज ठाकरे यांनी काडू मशीन संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर एकत्रितरित्या एका गाडीतून प्रवास जो आहे तो ठाकरे बंधूंनी केलेला आहे। गाभाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी ज्यावेळी दर्शन घेतलं जात होतं त्यावेळीची ही दृश्य आहेत। मनोभावे पूजा ठाकरे बंधूंकडून केली गेलेली आहे। विधिवत पूजा केल्यानंतर हात जोडून मुंबादेवी समोर नतमस्तक झालेले आहे। आता दर्शन घेतल्यानंतर आता बाहेर या ठिकाणी येतात ठाकरे बंधू। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। काही वेळासाठी सामान्यांना दर्शन जे आहे ते बंद ठेवण्यात आलं होतं। ठाकरे बंधू यांनी गाभाऱ्यात मुंबादेवी मातेचं दर्शन घेत पूजा केलेली आहे। मुंबईत पूर्ण ताकदीनिशी ठाकरे बंधू उतरलेले आहेत। मुंबई महापालिका राखण्यासाठी, हा गड राखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रितरित्या मैदानात उतरलेले आहेत। शिवतीर्थावरून देखील ठाकरे बंधूंनी सर्व मराठी माणसांना हे आवाहन केलेलं आहे। साथ द्या असं आवाहन ठाकरे बंधूंकडून करण्यात आलेलं आहे। यावेळी संजय राऊत हे देखील ठाकरे बंधूंसोबत उपस्थित आहेत, तर खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। युतीची घोषणा झाल्यानंतर सर्वच सण जे आहेत ते ठाकरे बंधूंकडून एकत्रितरित्या साजरे करण्यात येत आहेत आणि आज मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबियांसमवेत शिवतीर्थावर आले। त्या ठिकाणी तिळगुळ घ्या, गोड बोला असं देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे यांच्या कुटुंबियांकडून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना या शुभेच्छा दिल्या गेल्या। त्यानंतर काही वेळ चर्चा केल्यानंतर ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघाले। आधी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंकडून मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेलंय। मंदिरात सध्या ठाकरे कुटुंबियांकडून दर्शन घेतलं जातंय। अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत हे देखील यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत उपस्थित आहेत। मुंबादेवीच्या चरणी लीन होत साकडं घालण्यात आलेलं आहे ठाकरे बंधूंकडून।
ठाण्यातही संयुक्त सभा घेतली तर शिवतीर्थवर देखील ठाकरे बंधूंकडून संयुक्त सभा घेण्यात आलेली आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। निवृत्ती, ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या मुंबादेवीचं दर्शन घेतलंय। खरं तर हा आजचा महत्त्वाचा दिवस आहे। मतदानाआधीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठाकरे बंधूंसाठी। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की उद्या मुंबई आणि इतर महानगरपालिकांची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या अगोदर ठाकरे कुटुंबानं मुंबईच्या मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आणि मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरे कुटुंब पुन्हा त्यांच्या निवासस्थानी रवाना होत आहे। परंतु मुंबादेवीच्या दर्शनासाठी संपूर्ण एकत्रित ठाकरे कुटुंबानं खरं तर दर्शन घेतलं आणि मुंबादेवी ट्रस्टच्या वतीने देखील त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण अगोदर जर पाहिलं तर मकर संक्रांतीचा कार्यक्रम शिवतीर्थावर एकत्रित साजरा करून नंतर मुंबादेवीच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब पोहोचलं होतं। संपूर्ण प्रचारामध्ये एकत्रित सभा, एकत्रित रॅली, त्यासोबतच एकत्रित प्रचारामध्ये ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्य आपल्याला पाहायला मिळत होते। उद्या मतदान प्रक्रिया पार पडत असताना आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांत साजरी करून मुंबईच्या मुंबादेवीच्या दर्शनासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब पोहोचलं होतं आणि मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते संपूर्ण ठाकरे कुटुंबानं घेतलेलं आहे। याच्या अगोदर देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबानं आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील प्रचार संपून मुंबादेवीचं दर्शन घेतलं होतं। त्यासोबतच विधानसभेचा प्रचार संपवून देखील कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन हे उद्धव ठाकरे यांनी कुटुंबानं घेतलं होतं। परंतु महानगरपालिकेचा प्रचार संपून आज संपूर्ण दोन्ही ठाकरे कुटुंब, खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढत असताना दोन्ही ठाकरे कुटुंबांना एकत्रित मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी दाखल झालं। आता त्यांचं संपूर्ण दर्शन जे आहे ते मुंबादेवीचं दर्शन पार पडलेलं आहे। मुंबादेवी ट्रस्टच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या दिशेने रवाना होतील तर राज ठाकरे हे शिवतीर्थाच्या दिशेने रवाना होतील। दर्शन झाल्यानंतर ते आपापल्या घरी जाणार आहेत। परंतु उद्याच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आज BLOंची आणि काही नेत्यांची देखील दोन्ही बंधू एकत्रित चर्चा करणार आहेत, कारण की दर्शनाला येण्याच्या अगोदर राज ठाकरे यांनी जे या पद्धतीने प्रतिक्रिया दिली की त्यांचं म्हणणं होतं की सर्व शिवसैनिकांनी आणि मनसैनिकांनी या 2 दिवस जे आहे ते सतर्क राहण्याची गरज आहे। सर्वांनी सतर्क राहा अशा प्रकारची विनंती वजा आदेश जो आहे तो राज ठाकरे यांनी माध्यमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत दिला आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की मुंबादेवीचं दर्शन पार पडलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात जातील। परंतु संपूर्ण उद्याची तयारी, त्याचसोबतच उद्याच कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने आदेश द्यायचे या संदर्भात देखील त्यांची आज शिवतीर्थावरती राज ठाकरेंची बैठक पार पडली। उमेदवार प्रतिनिधी म्हणजे जे BLO असतात या BLOंना देखील राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर या दिवसामध्ये वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून निवडणूक प्रक्रियेवरती वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं आणि यावरतीच करडी नजर ठेवण्याचे आदेश स्वतः राज ठाकरेंनी दिलेले आहेत। परंतु आज मकर संक्रांत आणि उद्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, यासाठी आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंब जे आहे ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये हेच ठाकरे कुटुंब एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार याची सुरुवात खरं तर अशाच कौटुंबिक आणि सणांच्या कार्यक्रमांमधून झाली होती। यामध्ये रक्षाबंधन, गणेशोत्सव, त्याचसोबतच भाऊबीज अशा अनेक कार्यक्रमांमधून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत होते। संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्रित येऊन सर्व सण साजरे करत होतं, कारण की राज ठाकरे शिवसेनेतून बाजूला गेल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष होतं। त्या दृष्टीने अनेक कौटुंबिक कार्यक्रम जे आहेत ते ठाकरे बंधूंचे एकत्रित झाले होते आणि उद्या मतदान प्रक्रिया आणि आज अत्यंत महत्त्वाच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधूंनी मकर संक्रांत साजरी केली आणि त्यानंतर आता मुंबादेवीचं दर्शन घेऊन उद्याच्या दिवसासाठी खरं तर सज्ज राहण्याचे आदेश अगोदरच राज ठाकरेंनी दिलेले आहेत। परंतु ते देखील स्वतः मुंबादेवीच्या दर्शनाला आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपापल्या निवासस्थानी रवाना होतील। नक्कीच निवृत्ती, अगदी थोडंसं तुम्हाला थांबवते। ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी सध्या पोहोचलेले आहेत। मुंबादेवीचं दर्शन ठाकरे बंधूंकडून घेतलं गेलेलं आहे आणि आता ते त्यांच्या निवासानी जाण्यासाठी निघालेत। मुंबादेवी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कारही करण्यात आलेला आहे। उद्या मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे कुटुंबियांकडून मुंबईची ग्रामदेवता असलेली मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेलंय। उद्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। ठाकरे बंधूंसाठी हा अतिशय एक महत्त्वाचा दिवस। आधी महालक्ष्मी मातेचंही दर्शन ठाकरे बंधूंकडून घेतलं गेलं आणि त्यानंतर मुंबादेवी मातेच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू पोहोचले। मुंबादेवी मातेच्या गाभाऱ्यात
विधिवत पूजा ठाकरे बंधूंकडून केली गेलेली। यावेळी ठाकरे बंधूंसोबत संजय राऊत हे देखील उपस्थित होते। संजय राऊत आधीच शिवतीर्थावर पोहोचले होते। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी चर्चाही केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यानंतर एकत्रितरित्या ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघाले। यावेळी अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। ठाकरे बंधूंकडून दर्शन घेतलं गेलेलं आहे आणि आता आपापल्या निवासांनी जाण्यासाठी ठाकरे बंधू निघालेले आहेत। त्यावेळी ठाकरे बंधूंकडून एक प्रचाराचा वेगळा पॅटर्न जो आहे तो राबवण्यात आला। जास्तीत जास्त शाखा भेटी दोन्ही ठाकरे बंधूंकडून केल्या गेलेल्या आहेत। प्रचार सभा जास्त घेण्यात आलेल्या नाहीयेत, मात्र जास्तीत जास्त शाखांना भेटी देऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचू असं ठाकरे बंधूंकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे अनेक शाखांना भेटी ज्या आहेत त्या राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे किंवा आदित्य ठाकरे सर्वांनीही दिल्या आहेत। भायखळ्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा रोड शोही झाला, तर उद्धव ठाकरे अगदी कालपर्यंत शाखा भेटी देत होते। आज मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले। शिवतीर्थावरून सभा घेतली गेली आणि त्यात मराठी माणसांनी एकत्र यावं, साथ द्यावं असं आवाहन जे आहे ते ठाकरे बंधूंकडून केलं गेले। ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे हा मुद्दा घेऊन ठाकरे बंधूंनी प्रचार केलेला आहे आणि आज ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेलं। यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत हे देखील अगदी ढाल बनून उपस्थित आहेत। संजय राऊत, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे बंधू आपल्या कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी निघालेले आहेत। महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेले आणि आता ठाकरे बंधू आपापल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले। निघण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, मात्र आता हात उंचावून त्यांनी सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे आणि आता ते आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघतायत। उद्धव ठाकरे हे देखील निघालेले आहेत। ठाकरे कुटुंबियांकडून मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। आधी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, त्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घेतलं गेलेलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्रितरित्या देवदर्शनासाठी निघालेले आहेत। युती जाहीर झाल्यानंतर सर्व सण जे आहेत ते ठाकरे बंधूंकडून एकत्रितरित्या साजरे केले गेलेले आहेत। कोणताही प्रसंग असो अगदी खंबीरपणे ठाकरे कुटुंबीय जे आहेत ते एकत्रितरित्या पाहायला मिळालेले आहेत। आणि यावेळी देवाचं दर्शन घेण्यात आलेलं आहे, साकडं घालण्यात आलेलं आहे मुंबादेवीला। सध्या आपापल्या निवासांनी जाण्यासाठी ठाकरे बंधू हे निघालेले आहेत। आपापल्या निवासांनी जाण्यासाठी ते रवाना झालेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितरित्या विधिवत पूजाही केलेली आहे। मुंबादेवीच्या दर्शनासाठी सध्या ते पोहोचले होते। उद्या महापालिकांचं मतदान आहे आणि परवा निकाल लागणार आहे। या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधू आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी सगळ्यांनी एकत्र या असं आवाहन शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरे यांनी केलं होतं। आदित्य ठाकरे यांनी देखील हात उंचावून सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे, तर उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्रितरित्या आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा गाडीतून प्रवास आपण पाहतोय।